हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 16 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी सखी आणि तेजस्विनी या दोघींची भेट झालीच. दोघी मायलेकी एकमेकींना भेटल्या आणि दोघी खूप खुश होत्या. मग सरकारचं काय झालं? तर कान्हाने सखीला सांगितलं की मी बँगलोर पोलिसांना कॉल केलाय. आत्ताच्या आत्ता पोलीस सरकारला पकडतील आणि तिला मुंबईला घेऊन येतील. तेजस्विनी म्हणते की मी आता त्या सरकारविरुद्ध साक्ष देणार आणि तिला आयुष्यभर जेलमध्ये सडवणार. आजपासून सरकारचा चॅप्टर संपला. म्हणजे आता सरकारचा अध्याय संपलाय आणि आता तेजस्विनी आणि सखी दोघी सुखाने आनंदाने एकत्र जगतील. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी ही साईबाबांच्या मंदिरात साईबाबांसमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते, साईबाबा, मी इतक्या वर्षानंतर आज मंदिराची पायरी चढली आहे. एक तपापासून त्या सरकारने मला त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये कोंडून ठेवलं होतं. त्यामुळे मी सगळ्यांपासून दूर गेले होते, माझ्या मुलीपासून, माझ्या कुटुंबापासून आणि तुमच्यापासून सुद्धा. परंतु आज मी या मंदिरात आली आहे, पुन्हा एकदा तुमच्या सानिध्यात आली आहे. साईबाबा, मला माफ करा. इतकी वर्ष मी तुमची सेवा नाही करू शकले, परंतु आता माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. आता मी तुमची सेवा नक्की करेल. साईबाबा, फक्त माझ्यासाठी एक काम करा. आता हे मनस्विनीचं नाटक करता करता मला खूप कंटाळा आला आहे. असं काहीतरी होऊ द्या की माझी सखी ही मला ओळखेल, मला आई म्हणून हाक मारेल आणि मला माझ्या मुलीसमोर माझ्या खऱ्या रूपात येता येईल. असा काहीतरी चमत्कार करा. तेजस्विनी साईबाबांना विनंती करते, प्रार्थना करते की लवकरात लवकर आता हा लपंडाव संपू दे आणि सखीला मीच तिची खरी आई आहे हे कळू दे. आणि इकडे सखीला जबर धक्का बसलेला असतो. सखी कान्हाला विचारते, हे कसं शक्य आहे? माझी आई याच घरात माझ्या नजरेसमोर माझ्या एवढ्या जवळ होती आणि तरीसुद्धा मी तिला ओळखू शकले नाही. तर कान्हा तिला समजावून सांगतो, सखी, तुझा काही दोष नाही आहे. एकतर मी तेजस्विनीला मनस्विनीसारखं तयार केलं होतं. तिच्यासारखं वागणं, बोलणं, तिच्यासारखं सगळं काही करणं, ती पहिली गोष्ट. परंतु एवढं करूनसुद्धा तेजस्विनीमधील खरी तेजस्विनी काही जात नव्हती. म्हणून तर तुला त्यांच्यावर संशय येत होता ना. तू किती वेळेस म्हणाली की ही खरी मनस्विनी नाही आहे, खरी मनस्विनी नाही आहे. फक्त ही खरी मनस्विनी नाही तर तेजस्विनी आहे हे तुझ्या लक्षात येत नव्हतं. कारण तू असं गृहीत धरलं होतं की तुझी खरी आई या जगात नाही आहे, तिचा मृत्यू झाला आहे, म्हणून तुला हा संशय नाही आला. त्यामुळे स्वतःला दोष देण्याची काही गरज नाही आहे. तुझ्या जागी मी जरी असतो तरी मलासुद्धा तेच वाटलं असतं. पण मी तेजस्विनीला कितीही तयार केलं तरी त्या काय त्यांचा मूळ स्वभाव सोडायला तयार नव्हत्या. म्हणून तर तुला पुन्हा पुन्हा संशय येत होता की ही मनस्विनी नाही आहे, मनस्विनी नाही आहे. आणि सखीला आठवतं की आषाढी एकादशीनंतर घरी आल्यावर मनस्विनीने काय काय केलं. आरती केल्यावर तिने आरती दिली तर तिने आरती घेतली होती. त्यानंतर तिने ते अत्तर लावलं होतं. हे सगळं सखीला आठवतं आणि सखी खूप इमोशनल होते आणि कान्हाला घट्ट मिठी मारते. कान्हा खूप खुश होतो आणि सखी म्हणते, पण मनस्विनी कुठे? जर या घरात जी आहे ती माझी खरी आई तेजस्विनी आहे, तर मग मनस्विनी कुठे आहे? कान्हा म्हणतो, या पेपर्ससाठी मी तिला बँगलोरमध्ये लपवून ठेवलं आहे. आता हे पेपर्स आपल्याला मिळाले आहेत, मग तेजस्विनीचं खरं रूपसुद्धा तुझ्यासमोर आलं आणि मनस्विनीचा सुद्धा आपण कायमचा बंदोबस्त करणार आहोत. हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं. सखी विचारते, बँगलोरमध्ये? पण बँगलोरमध्ये कुठे आणि तू तिला कसं अडकून ठेवलं आहे? तर कान्हा सखीला म्हणतो, ते सगळं मी तुम्हाला सांगेल, पण आता वेळ आहे तुमची आणि तुमच्या आईची भेट घडवून आणण्याची. खरंच या क्षणाला तसा तर खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आणखीन उशीर करायला नको. चला, तुमच्या आईची आणि तुमची भेट घडून आणतो मी. सखी खूप खुश होते आणि विचारते, खरंच कान्हा, कुठे आहे माझी आई? सखीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. कान्हा म्हणतो, चला, माहिती आहे मला. सखीला खूप आनंद झालेला असतो की ती तिच्या आईला भेटणार आहे. इतक्या वर्षानंतर तिची आई तिला आता कायमची मिळणार आहे. आणि इकडे तेजस्विनी ही साईबाबांसमोर हात जोडून त्यांना विनंती करत असते, साईबाबा, आता मला सहन होत नाही आहे. हे मनस्विनीचं नाटक मला नाही करायचं आहे. जे होईल ते पाहता येईल, पण आता
लवकरात लवकर माझ्या सखीला कळू दे की मीच तिची आई आहे. साईबाबा, मी तुम्हाला विनंती करते, असा काहीतरी चमत्कार करा की हा सगळा लपंडाव संपून जाईल आणि सखीसमोर माझं खरं रूप येईल. तेजस्विनी साईबाबांना प्रार्थना करते, नमस्कार करते आणि मग साईबाबांसमोर जी घंटी असते ती जोरात वाजवते. परंतु आता सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे याच मंदिरात एक व्यक्ती अंगावर एक घोंगडी घेऊन उभं असतं. आता ही व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती सरकार आहे का? ही व्यक्ती मनस्विनी आहे की मग दुसरी कुणी आहे? हे आपल्याला आत्ता तर नाही कळणार, नंतरच कळेल. तेजस्विनी ही मंदिरातील घंटी वाजवत असते आणि त्याच वेळेस कान्हा सखीला घेऊन साईबाबांच्या या मंदिरात पोहोचतो. कान्हा आणि सखी दोघे गाडीतून खाली उतरतात आणि सखीला दिसतं की तिची आई मंदिरात साईबाबांसमोर उभी आहे आणि घंटी वाजवतीये. सखीला खूप आनंद झालेला असतो. इकडे तेजस्विनीला काहीच माहीत नसतं आणि ती मंदिरातील घंटी वाजवत असते. सखी आणि कान्हा मंदिराच्या दिशेने धावत असतात आणि त्याच वेळेस घोंगडी घातलेली ही स्त्री आहे, कारण तिने साडी नेसली आहे आणि ही साडी नेसलेली स्त्री ही कान्हा आणि सखी समोरनं जात असते, परंतु तिचा चेहरा आपल्याला दिसत नाही. आता 99% शक्यता आहे की ही स्त्री म्हणजे मनस्विनी आहे, सरकार आहे. परंतु कान्हा आणि सखीला तेजस्विनीला भेटण्याची घाई झालेली असते, त्यामुळे ते काही समोर पाहत नाही आणि मनस्विनीचा सरकारचा चेहरासुद्धा आपल्याला दाखवला गेलेला नाही आहे. हा आता खूप मोठा खुलासा आहे जो नंतरच होईल. आणि सखी आणि या घोंगडी घातलेल्या बाईची जोरात धडक होते, परंतु सखीला आपल्या आईला भेटण्याची एवढी घाई झाली असते की सखी काही लक्ष देत नाही आणि पुढे पुढे धावते. इकडे तेजस्विनी जोरात घंटी वाजवत असते आणि आपली आई ही आपल्या नजरेसमोर उभी आहे. आता थोड्याच वेळात मी माझ्या आईला भेटणार आहे, या विचाराने सखी खूप खुश होते. कान्हा आणि सखी तेजस्विनीच्या मागे येऊन उभे राहतात आणि तेजस्विनी मंदिरातील घंटा जोरात वाजवत असते. आणि मग सखी तेजस्विनीला आवाज देते, आई. आणि हा आवाज ऐकताच तेजस्विनी घंटी वाजवायची थांबवते. तिला आश्चर्याचा धक्काच बसतो की साईबाबांनी तिची इच्छा पूर्ण केली आहे आणि सखीने तिला आई अशी हाक मारली आहे. तेजस्विनी स्तब्ध होते. सखी तिच्याकडे प्रेमाने पाहत असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि तेजस्विनी मागे वळते. सखी आपल्या समोर उभी आहे आणि तिने मला आई अशी हाक मारली आहे हे पाहून तेजस्विनीला खूप आनंद होतो. सखी तेजस्विनी या दोघींच्या डोळ्यासमोर मागच्या वेळेस काय काय घडलं होतं ते सगळे क्षण जातात आणि मग सखी ही तेजस्विनी जवळ येते. या दोघी मायलेकी एकमेकींसमोर उभ्या असतात. आता सखीला सगळं सत्य माहिती आहे, पण तेजस्विनीला हे माहिती नाही आहे की सखीला आपलं सगळं सत्य कळलंय, कान्हाने तिला सगळं सांगितलंय. आणि मग सखी तेजस्विनीला मिठी मारणार इतक्यात तेजस्विनी हात दाखवून तिला थांबवते. कान्हा आणि सखीला मोठा धक्काच बसतो आणि तेजस्विनी सखीला जा विचारते, कोण आई? कसली आई? मी सरकार आहे, सरकार. सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. क्षणभर तर कान्हाला सुद्धा काही कळत नाही. सखी कान्हाकडे आश्चर्याने पाहते आणि कान्हा म्हणतो, तेजस्विनी तुम्ही असं काय करताय? तुमची मुलगी आहे ती सखी. तेवढ्यात कान्हाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि कान्हा म्हणतो, अरे हो, हे सगळं सत्य सखीला कळलंय हे तुम्हाला माहीतच नाहीये ना. तुम्हाला काय वाटतंय हे सगळं नाटक आहे का? सखी तुमची परीक्षा घेतेय का? असा काही विचार करू नका. सखीला मी सगळं सत्य सांगितलंय की तुम्ही मनस्विनी नाही आहात, तुम्ही तेजस्विनी आहात. आणि ज्या प्रॉपर्टी पेपर्ससाठी आपण हे सगळं नाटक करत होतो ना, ते प्रॉपर्टी पेपर्स सापडलेत. हे पहा, आता हे नाटक कंटिन्यू करण्याची गरज नाहीये. तुम्ही ही मनस्विनीची ॲक्टिंग करणं सोडून द्या, हे बेरिंग सोडून द्या. हे ऐकून तेजस्विनीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि कान्हा तिला सांगतो, मी सखीला सगळं सत्य सांगितलंय. तुम्ही त्या दरीतून पडून कशा वाचल्या, माझ्या माने तुम्हाला कसं वाचवलं, मग मी तुम्हाला मनस्विनी म्हणून कसं ग्रूम केलं, त्यामागे आपला काय उद्देश होता, हे सगळं सखीला कळलंय. त्यामुळे आता मनस्विनीचं नाटक संपलंय. तुम्ही आता बिनधास्त तेजस्विनी म्हणून तुमच्या मुलीला भेटू शकता. आधीच खूप उशीर झालाय, आता स्वतःच्या मुलीला स्वतःपासून दूर करू नका. तेजस्विनी खूप खुश होते. सखी रडू लागते आणि मग तेजस्विनी सखीच्या जवळ येते. प्रेमाने सखीच्या गालावर हात ठेवते आणि सखीकडे पाहतच राहते. सखी तेजस्विनी दोघी खूप इमोशनल होतात. दोघींच्या डोळ्यात पाणी असतं. तेजस्विनी म्हणते, एक तप 12 वर्ष वाट पाहिली मी या क्षणासाठी, जेव्हा माझी सखी ही माझ्यासमोर असेल, मला आई अशी हाक मारेल
आणि शेवटी तो क्षण आलाय. सखीसुद्धा खूप इमोशनल होते आणि म्हणते, आई मी सुद्धा खूप वाट पाहिली आहे. सखी आणि तेजस्विनी एकमेकींकडे पाहतच राहतात. साईबाबांनी शेवटी माय लेकीला एकत्र आणलेलं असतं आणि मग या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात, ढसाढसा रडू लागतात. दोघींच्या सगळ्या भावना डोळ्यांवाटेच बाहेर जात असतात. तेजस्विनी आणि सखी या दोघी एकमेकींकडे पाहतात. तेजस्विनी म्हणते, सखी बाळा कशी आहेस तू? सखी सांगते, आई मी ठीक आहे, तू कशी आहे? तेजस्विनी सांगते, ठीक नव्हते पण आता खूप ठीक आहे. सखी तुला माहिती आहे का, माझ्या आयुष्यातील सगळ्यात अवघड वेळ कोणती होती? आता जेव्हा तू माझ्या नजरेसमोर होती तरीसुद्धा मी तुला सांगू शकत नव्हते की मी तुझी आई आहे आणि मला मनस्विनी बनवून तुझ्याशी वाईट वागावं लागत होतं. हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. यापेक्षा वाईट काळ मी त्या मनस्विनीच्या कालकोठडीतसुद्धा पाहिला नव्हता. सखी म्हणते, हो आई, माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळसुद्धा हाच होता, जेव्हा मला असं वाटायचं की ही मनस्विनी नाही आहे, ही माझी आई आहे. परंतु मला असं वाटायचं की माझी आई तर या जगातच नाही आहे, मग ही माझी आई कशी असू शकते? आणि तू नेहमी नकार द्यायची. माझ्यासाठी सुद्धा हा काळ खरंच खूप अवघड होता, खूप वाईट होता. पण शेवटी आज माझी आई माझ्या समोर उभी आहे. या क्षणासाठी मी किती वाट पाहिली होती. सखीला विश्वासच बसत नाही की माझी आई माझ्या समोर आहे. तेजस्विनीसुद्धा खूप इमोशनल होते आणि या दोघीही साईबाबांसमोर हात जोडतात. साईबाबांना धन्यवाद म्हणतात की साईबाबा शेवटी आमच्या आयुष्यात तो क्षण आलाच. आम्ही दोघी आता एकमेकींबरोबर आहोत आणि नेहमी एकमेकींबरोबरच राहणार. आता आम्हाला कुणीही एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही. दोघी खूप खुश होतात आणि मग तेजस्विनी ही सखीला सांगते, सखी आपल्या आयुष्यात हा क्षण आलाय. आज आपण दोघी एकमेकींसमोर आहोत, एकमेकींजवळ आहोत. याचं संपूर्ण श्रेय हे कान्हाला जातं. कान्हा नसता तर हे काहीच घडलं नसतं. कान्हामुळेच हे सगळं काही शक्य आहे. कान्हासुद्धा इमोशनल होतो आणि सखी म्हणते, मला माहिती आहे कान्हा आहेच खूप भारी. कान्हा खूप खुश होतो आणि मग सखी ही कान्हाजवळ येते. तेजस्विनी तिच्याकडेच पाहत असते. सखी कान्हाला म्हणते, कान्हा थँक्यू. खरं सांगायचं तर थँक्यू हा शब्द तू जे काही माझ्यासाठी केलं आहे ना, त्यासाठी खूप कमी आहे आणि फक्त थँक्यू म्हणणं पुरेसं नाही आहे. पण जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा मला ज्या पद्धतीने तुला थँक्यू म्हणायचं आहे त्या पद्धतीने मी तुला थँक्यू नक्की म्हणेल. हे ऐकून कान्हा खुश होतो आणि मग सखी त्याला सगळ्यात मोठा प्रश्न विचारते की कान्हा, अजूनही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे. मनस्विनी कोठे आहे? म्हणजे ही माझी आई आहे. इतके दिवस आपल्या घरात जी वावरतीये ती माझी आई तेजस्विनी आहे. मग मनस्विनी कोठे आहे? आणि मग कान्हा सखीला झालेला सगळा प्रकार सांगतो. कान्हा सखीला सांगतो, सखी जेव्हा मनस्विनी ही बँगलोरला जायला निघाली होती तेव्हा मी तेजस्विनीला मनस्विनी बनवून या घरात आणलं. मग मनस्विनी ही बँगलोरला गेली. तेथे माझी माँसुद्धा गेली होती त्याच कॉन्फरन्ससाठी आणि मग मी माझ्या माच्या मदतीने मनस्विनीला बँगलोरच्या ऑफिसमधील एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं. मागील अनेक दिवसांपासून ती तेथेच आहे आणि आता जेव्हा आपण तेजस्विनीला भेटायला येत होतो ना, तेव्हा मी बँगलोर पोलिसांशीच बोलत होतो. मी त्यांना सगळं सांगितलंय आणि आता बँगलोर पोलीस मनस्विनीला ताब्यात घेतील आणि तिला इथे मुंबईला घेऊन येतील. त्यानंतर आपण मनस्विनी विरुद्धचे सगळे पुरावे पोलिसांना द्यायचे आणि यावेळेस मनस्विनीला आपण मोकळं सोडणार नाही आहोत, तर मनस्विनीला पोलीस कोठडी होईल. मनस्विनी ही आयुष्यभरासाठी जेलमध्ये जाईल. हे ऐकून सखी आणि तेजस्विनी खूप खुश होतात. कान्हा म्हणतो, आता मनस्विनीचा अवतार संपलाय. मनस्विनी नावाचा चॅप्टर आपल्या आयुष्यातून संपलाय. तिला तिच्या पापांची शिक्षा मिळणारच. तेजस्विनी म्हणते, हो कबीर, मागच्या वेळेस मी जी चूक केली होती ना, ती यावेळेस करणार नाही. मागच्या वेळेस आपण तिला फक्त घराबाहेर हकललं होतं आणि या जगात मोकळं सोडून दिलं होतं. पण तिने काय केलं हे तुम्हाला माहीतच आहे. ती परत आली, मला दरीत ढकलून माझीच जागा घेतली आणि सखीकडून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. पण यावेळेस असं करायचं नाही. यावेळेस मी स्वतः तिच्या विरुद्ध साक्ष देणार आहे. तिने राघवबरोबर काय केलं हे मी पोलिसांना सांगणार. तिने देवदत्त भाऊजींबरोबर काय केलं हे मी पोलिसांना सांगणार. तिने मला 12 वर्ष कसं त्या अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं, माझा छळ केला
आणि मला दरीत ढकलून मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला, हे सगळं मी पोलिसांना सांगणार आणि अशा बाईला फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे. यावेळेस मी बहीण म्हणून तिच्यावर कोणतीही दयामाया दाखवणार नाहीये. तिला तिच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे. सखी आणि कान्हाला सुद्धा हे पटतं आणि मग सखी ही पुन्हा एकदा तेजस्विनी जवळ येते. या दोघी मायलेकी एकमेकींना पाहून खूप खुश होतात. सखी म्हणते, आई खरंच जेव्हापासून तुझी जागा त्या मनस्विनीने घेतली होती ना, मी तुझ्या या प्रेमासाठी तरसले होते. मला नेहमी असं वाटायचं की माझी आई मला नजरेसमोर दिसतीये, परंतु ही माझी आई नाहीये, ही दुसरीच कुणीतरी आहे. आणि आता मला ते स्पष्ट कळलंय. आज तू माझ्याजवळ आहेस, मला खरंच खूप छान वाटतंय. तेजस्विनी म्हणते, आणि आता मी नेहमी तुझ्याबरोबरच राहणार आहे, तुझी खरी आई. आणि या दोघी मायलेकी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. एकमेकींपासून दूर जाण्याची त्यांची कसलीही इच्छा नसते. कान्हा हे सगळं पाहतो, खूप खुश होतो. सखी आणि कान्हा हे दोघे एकमेकांकडे पाहून खुश असतात. सखी आणि तेजस्विनी एकमेकींच्या मिठीत विसावतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे, खूप इमोशनल आहे. परंतु कुठेतरी मनात शंका येते की सखी ज्या तेजस्विनीला तिची खरी आई समजतीये, तिला मिठी मारतीये, ती तेजस्विनी नाहीये, तर ती मनस्विनी आहे, सरकार आहे. कारण सरकार ही काही साधी भोळी नाहीये. आता कान्हा खूप कॉन्फिडन्सने सांगतोय की मी पोलिसांना फोन केला आहे, ते मनस्विनीला पकडतील. अरे जर का तुला माहिती आहे की हीच खरी तेजस्विनी आहे, तर पहिल्या दिवशीच पोलिसांना फोन करायला हवा होता. किंवा मनस्विनी त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर पडू नये यासाठी आपले 1-2 बॉडीगार्ड, काही गुंड लावले असते तरी चाललं असतं. पण कान्हाने कोणतीही खबरदारी घेतली नाही आणि काहीतरी मोठं घडलंय जे आपल्याला अजून माहीत नाहीये असंच दिसतंय. मंदिरातून घोंगडी घालून जी बाई बाहेर पडली ती कोण होती, हा सुद्धा प्रश्न अनुत्तरितच आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड येथेच संपतो. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. कान्हा आणि सखी खूप खुश आहेत की त्यांनी मनस्विनीला कायमचा धडा शिकवला आहे आणि आता तेजस्विनी त्यांच्या आयुष्यात परत आली आहे. परंतु आता यापेक्षा एक भला मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे, ज्याचा आपण कधी कुणी विचारसुद्धा केला नव्हता. हा ट्विस्ट खूपच डेंजरस असणार आहे. एकीकडे सखीला आनंद झालाय की तिला तिची आई परत मिळाली आहे, परंतु ज्या आईच्या गळ्यात गळे घालून ती रडतीये, खुश होतीये, ती तिची आई नाहीये, तर ती आहे मनस्विनी, सरकार. मग खरी तेजस्विनी कोठे गेली आणि ही अदलाबदली झाली तरी कशी, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. आणि पुढचा एपिसोड खूपच भारी असणार आहे. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा, सखी तेजस्विनीला घेऊन घरी येतील, घरातील सगळ्यांना आनंदाची बातमी सांगतील, घरचे सगळे खुश असणार. आणि मग त्याच वेळेस बँगलोर पोलीस कबीरला कॉल करतील, कान्हाला कॉल करतील आणि सांगतील की आम्ही येथे तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर आलो, परंतु मनस्विनी येथे नाहीये, ती येथून फरार झाली आहे. हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकणार. सखी, गौतम त्याला विचारतील काय झालं आणि कान्हा त्यांना सांगेल की दगा झालाय. मी ज्या अंधाऱ्या खोलीमध्ये मनस्विनीला डांबून ठेवलं होतं, ती तेथून फरार झाली आहे. सगळे खूप घाबरतील की आता पुढे काय होणार. आणि तेवढ्यात कान्हाच्या मोबाईलवर सरकार एक व्हिडिओ पाठवणार आणि या व्हिडिओमध्ये ती कान्हा आणि सखीला धमकी देईल. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला या रूममध्ये असं कोंडून ठेवाल आणि मी आयुष्यभर या रूममध्येच राहणार? तर नाही, मी आता या रूममधून बाहेर पडणार आहे आणि तुम्हाला कोणालाच मी सोडणार नाहीये. आता तुम्ही मला संपवायला निघालात ना, तुम्ही मला या खोलीत डांबून ठेवलं, खऱ्या तेजस्विनीला घरी घेऊन आलात, पोलीस पाठवणार आहे, मला जेलमध्ये पाठवणार, माझ्या विरुद्ध साक्ष देणार, मला फासावर लटकवणार. परंतु ही सगळी तुमची स्वप्न आहेत, जी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मला संपवणारा स्वतः संपतो आणि आता तुम्ही मला संपवण्याचा प्रयत्न केलाय ना, म्हणून तुम्ही सुद्धा संपणार, हे लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ पाहून कान्हा, सखी आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. आणि त्यापेक्षा मोठा धक्का बसणार आहे प्रेक्षकांना, जेव्हा तेजस्विनीच्या रूपात असलेली मनस्विनी आपल्या समोर येईल. म्हणजे तेजस्विनी ही तिच्या रूममध्ये असेल तेजस्विनीच्या रूपात, आणि मग पुढच्या क्षणी ती सरकारच्या खुर्चीवर सरकार स्टाईलमध्ये बसणार
आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचे डोळे, तिचे एक्सप्रेशन हे सगळं खूपच भयानक असेल, अगदी सरकारसारखं. म्हणजे आता घरात जी आहे ती तेजस्विनी नाही आहे, तर ती सरकार आहे, ती मनस्विनी आहे. मग ही अदलाबदली कधी झाली? मनस्विनी त्या बँगलोरच्या अंधाऱ्या खोलीतून कशी बाहेर पडली आणि तेथून बाहेर पडल्यावर ती मुंबईला कधी आली? तिने खऱ्या तेजस्विनीबद्दल काय केलं? तिच्याबरोबर अदलाबदली कशी केली? हे सगळं आपल्याला येणाऱ्या पुढील काही एपिसोडमध्ये कळेल. आणि आता खरी तेजस्विनी कुठे आहे? परत जे झालं तेच सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे का? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा ट्विस्ट आवडला आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.